प्रतीक बराडे आपण समालोचन कक्षामध्ये या. आहे मग ते तर चला आपण पंच मॅच ऑन करा. तर आमचे आदरणीय सन्मान्य सदानंद दादा बोराडे यांचं शुभ आगमन. मस्त वेलकम. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकात आपलं सरचे स्वागत. बाळेगावचे आमचे ज्येष्ठ समाजसेवक सदानंद दादा बोराडे सरचे स्वागत असेल आपलं स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये. आणि पाहतो मॅच चांगली आहे. मॅच चांगली पाहायला भेटेल. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हा वेळ होतो स्पर्धेला. आज आम्हाला एक संघ क्वालिफाय करायचाच आहे. चला गेम ऑन करावी लागेल तिथे तुम्हाला. आता मात्र विलाज नाही आहे. काही मात्र काही पर्याप्त खेळाडू नाही त्यांच्यामध्ये. एक क्षेत्ररक्षण मग फक्त सीमारेषेवरती टिप मिड विकेटच्या दिशेने घेण्यामध्ये क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिप तयार आहे. बॅक ऑफ पॉइंट स्लिप कबा मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट शॉर्ट लेग आणि बॅक पॉइंटला एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पंकज तयार आहे गोलंदाज. पहिला चेंडू पंकजचा. हा चेंडू चांगला आला. कापेट घलन करत दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकला. डीप मिड विकेटचा इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि फंबल झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो. चौकार. आहे किरण म्हात्रे आणि प्रसाद म्हात्रे यांच्याकडनं. हा चेंडू कोतुगाडे क्षेत्ररक्षकाच्या वाक्याच्या बाहेर. मग दूरवर क्षेत्ररक्षक धावतो चेंडू मागे. तोपर्यंत चेंडूला थांबवलं जाईल. तोपर्यंत धावा मिळतील. एकंदरीत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का पाहावं लागेल. तिसऱ्या धावेसाठी नाकारलं जातोय आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती नशिबात आम्ही म्हणेन चौकारला. तिथे 2 धावा बनल्या असे मात्र मिस फील्ड आपल्याला पाहायला भेटली. क्षेत्ररक्षक सीमारेषेला एकच आहे. आपण पाहतो त्याच्याकडनं थोडीशी चुकी आपल्याला धावताना बघितली आणि मात्र त्या 2 धाव्यांच्या ऐवजी चौकार आला आणि या चेंडूवरती 2 धावा. पंकजला नक्कीच बक्षिसं लावली जातात. मागील मॅच मध्ये देखील आपण बघतो हा चेंडू फक्त क्लिप केली आहे. खूप सुरेख फटका. चेंडू दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चे दुर्गेश पाटील यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर तुम्हाला नक्कीच 505 रुपयाचा त्यांचा गाडी नंबर आहे 0505. बक्षीस बरीचशी लागली जातात पण हा चेंडू चांगला आहे. बंटीला मात्र डॉट बॉल फेकण्यामध्ये यश आलंय खऱ्या अर्थाने गोलंदाज पंकजला. आणि मात्र इथे चेंडू गेला यशमेके डॉट बॉल. आणि मात्र इथे हा चेंडू काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. काय टीमागे कॅरी केली चेंडूला मात्र जोपर्यंत चेंडू आलाय डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. षटका अखेरीचा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत होते एकंदरीत 14 धावा बिनबाद 14 धावा. एक सावध आणि चोख सुरुवात दिली आणि मला वाटतं खेळाडू आलेला आहे. खेळ थोडा फास्ट खेळायचा आहे पण कारण वेळ होतो स्पर्धेला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचा आहे या स्पर्धेमध्ये. 25 हा नवीन नूतन वर्षाच्या दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. होऊ शकतो आपण पहिल्या षटकात एकंदरीत धावा आल्या 14. कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद झाला नाहीये. कोणतरी मार्कमध्ये गोडाऊन कडनं तयार आहे. गुरुनाथ बोराडे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू जागा वळून खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र आडीवरती जाऊन आदळला आहे. येतो इथे डॉट बॉल. शेर आहे थोडासा. फलंदाज हरेश दाबणे अशा गँडला आपण फलंदाजाला बघतोय. एका बाजूला हरीश आणि आघाडीचा खेळाडू ज्याने खूप चांगली फलंदाजी आपल्याला केली गौरवने. गौरवची खूप चांगली फलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये देखील चांगले तडाखे त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. आडव्या बॅटना चेंडू चाललाय हा करताना सीमारेषेवर दूरवर क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र गौरव दुसऱ्या धावेसाठी स्पष्ट नकार आहे कारण गौरव पण जे काय अपेक्षा आहेत कारण गौरव खूप चांगली फलंदाजी करू शकतो आपल्या टीमसाठी. आतापर्यंत गौरवच्या बॅटमध्ये एकंदरीत चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3 चौकार त्याने ठोकल्यात. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याच्यानंतर सरळ लॉंग ऑनला एक आला होता. 2 ऑन साईट मध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आतापर्यंत एकंदरीत धावा 15 धावा धावपळीवरती जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि भरपूर वर्षांची अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज गुरुनाथ बोराडे. हा चेंडू अपटेकर होता ऑन साईटला. फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. षटकार क्रिकेट दाखवत असताना मैदानावरती आपण पाहू शकतो. फटका गौरवला मात्र इथे आक्रमण फलंदाज झालाय. हा चेंडू चांगला आहे. प्रचंड वेग आहे. गुरुनाथ बोराडे पुराणी चावल त्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. आणि हा चेंडू अंपायर सिग्नल नो बॉल. भीमर चेंडू फेकलाय. खराब खराब चेंडू आणि धाव इथे एक मिळेल ऍड केली जाईल. धाव मात्र संघर्ष संघर्ष आणि संघर्ष
नक्कीच आपल्याला पाहायला येते. आपण पाहू शकतो आमचे दुर्गेश दादा पाटील दुपारच्या सत्रात मस्त वेलकम सरचे स्वागत असेल. फ्री हिटचा चेंडू आहे, उडाडले पहा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाज गौरवला इथे तिकीट दिलं जाईल. हा चेंडू चांगला आहे, मागे मात्र फ्री हिट होता, फ्री हिटचा चेंडू होता. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकात आतापर्यंत एक षटकार आलाय. या षटकामध्ये गौरव आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकून चांगली फलंदाजी करतो. मागील मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी गौरवची आपल्याला पाहायला मिळाली आहे. रिव्हर्स अटॅक करायचा होता, फाईट काय ते फर्स्टला येतो एस्टिमेट डॉट बॉल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला. 2 षटकां अखेरीस एकंदरीत धावांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपला, फक्त 8 धावा आल्या, त्याच्यामध्ये एक षटकारही आहे. खूप चांगली गोलंदाजी. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर धून. सीमारेषेला क्षेत्ररक्षक आहे, तेव्हा तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवता नसताना हो संधी होती, कारण हा खेळाडू मोठा आहे. या खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न केले जातात, मात्र यश मिळत नाहीये. धावसंख्या चांगली आहे, आपण विचार केला एकंदरीत 23 धावा आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. टीम शेलारपाड्याची गोलंदाजी ताकदवर आहे, तर तुम्ही 40+ धावा बनवण्याचा संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला. आणि 40+ धावा बनतील यात शंका नाही, कारण आतापर्यंत 23 धावा धाव पुस्तकावरती आपण बघतोय. कोणताही खेळाडू बाद झाला नाही. हरीश आणि गौरव, हा चेंडू पाहावं लागेल आउटसाइड ऑफ स्टिक, दॅट इज वाईड बॉल. पण इथे फिरतात आमच्याकडे आणि दर्शवतात की हा खराब चेंडू आहे. एक धाव आणखी दिली गेले. कणव गोलंदाजी करतो तिसऱ्या षटकामध्ये. गणेश क्रिकेट संघ बालेगाव संघासाठी हा मात्र संघर्षमय गोलंदाजी करावी लागेल, कारण 40+ 50च्या आसपास धावा गेल्या तर ते लक्ष तुमच्यासाठी अवघड होऊ शकतो, कारण टीम शेलारपाड्याची गोलंदाजी ताकदवर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. मागील मॅच मध्ये हा चेंडू प्रचंड वेग आहे. कणव इथे मात्र भारतरत्न झहीर खानची आठवण देऊन देत असताना प्रचंड वेगाने ऑस्टिकवरनं थेट टोपरला सर झहीर खान यांची गोलंदाजी आपल्याला अशीच पाहायला मिळायची. आणि ही मात्र प्रात्यक्षिक देत असताना कणव चांगला चेंडू होता. डॉट बॉल, भन्नाट वेगावरती स्वार. आणि दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकात आपल्याला टीम शेलारपाड्याच्या माध्यमातून देखील एक वेगवान गोलंदाज पाहायला भेटेल. मलंगड परिसरात असा 5वा गोलंदाज असेल, त्याच्याकडे भरपूर वेग आहे. वेगवान गोलंदाज आले. बॅटचा कडा एसटी मागे बंटी पाटील कोणती चुकी नाहीये.
चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, चेंडूला रोखला जाईल का पाहायचंय, मात्र यश मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाला, चेंडू निघून जाते बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. गेम ऑन करायचे. पंच आम्हाला सूचना येत आहेत आयोजकांकडनं, कारण आपल्या दिवसांत आजच्या दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय करायचा आहे. निर्णायक षटकाचा खेळ जिथे शिल्लक आहे. बॉलर करण. चला गेम ऑन करायचे आपण. 34 धावा 3 षटकामध्ये 11.33 धाव किती राखताना आतापर्यंत बघितलायत. त्याच्यामध्ये एक खेळाडू बाद झालाय, गौरव. चांगली फलंदाजी करत होता, मात्र तो गौरव बाद झालाय. हा फटका चांगला आहे, दूरवर क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. एका टप्प्याने चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. आणि इथे मात्र चौकार आलाय. फलंदाज हरीशच्या बॅटमधनं, हरीश आघाडीला. हरीशच्या बॅटमधनं पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शपोळून ऑन साईडला खेळायचा होता, इथे धावबाची संधी आहे आणि इथे मात्र बिग विकेट डाऊन. जो खेळाडू चांगला खेळला होता त्याने षटका ठोकला होता धावबाच्या रूपात. पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला गेला या खेळाडूला. लागलेला हा दुसरा दे धक्का टीम शेलर पाडाला.
आहे नेक्स्ट पासमेंट डाव्या हाताचा खेळाडू काही का पाहावं लागेल आपल्याला. यस लेफ्ट हँडर आहे. तर ते क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना इष्टी मागणं मंडी पाडील. अडतीस धावा धाव पुस्तकावरती आपण बघतोय. हा चेंडू पाहावं लागेल. चेंडू चांगला आहे. येतो इथे डॉट बॉल. एक डॉट बॉल प्रेशराईज निर्माण करेन टीम शेलार पाड्यावरती. 42-43 धावा संघर्षाच्या होऊ शकतात. आतापर्यंत 38 झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटकातील निर्णायक षटक निर्णायक काहीशे चेंडू शिल्लक आहेत. मात्र इथं आक्रमण द्यावं लागेल. आक्रमण करावं लागेल. 38 धावा झाल्यात. पोटी प्लस 50 धावा झाल्या तर त्या संघर्षाच्याच असतील. आता इथं आता येतील किती धावा हे पाहावं लागेल. वन्स अगेन डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर फक्त इथे येतोय तो फलंदाजावरती. लगातारचा दुसरा डॉट बॉल. असूनही काही चेंडू काही चांगली गोलंदाजी करत असतात. त्याच्या घडीला गोडाऊन यांकडनं गोलंदाज. हा ही चेंडू चांगला आहे. मात्र पाहावं लागेल दिशाहीन आहे. वाईट बॉल. धाव मिळेल एक. आणि पहा शेलारपाडा टीम आपण खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका. संघाला पॅनलाइज केले जायला मला सूचना येतात आयोजकांकडनं. लक्ष असू द्या. अजूनही काही चेंडू 39 त्यानं स्कोर कार्ड पण डाऊन. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. विकेट किती गेल्या ते महत्वाचं नाही आता, कारण ह्या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. नाणेफेकी आणि याच्यावरती पण ती चेंडूला मात्र थांबवला गेलाय. पाहावं लागतील दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि इथे हा म्हणताना तिसरी धाव कंप्लीट होतोय. रनिंग बिटवीन विकेट चांगला आहे. ताळमेल चांगला आहे. एक थोडंसं फंबल झालं डीप मिड विकेटमध्ये आणि तिथे मात्र धावा मिळाल्या एकंदरीत 42 धावा. बेचाळीस धाव आपण बघतो धावबळीकावरती. निर्णायक शेवटचा 1 to go फायनली दिस. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर साहेब थांबवतोय क्षमा असावी. तर आपण व्यासपीठावरती सन्मान घेऊया. तर व्यासपीठावरती आपण बघू शकाल आमंत्रित पाहुणे सदानंदजी बोराडे या साहेबांचा सन्मान केला जाईल. सदानंद बोराडे या आपण आपलं सन्मान केला जाईल. तर दादांना विनंती करेल की आपण जे बुट आहेत ते काढायचे थोडं. तर निश्चित सदानंद बोराडे या साहेबांकडनं आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं मानधन दिलं गेलं आहे. त्यांचं
मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर आपण जाऊया मनोजजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मनोज दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर भानुदासजी पितले साहेबांचा सन्मान केला जाईल. पोसरी गावाचे एक थोर समाजसेवक. भानुदास पितले साहेबांचा सन्मान केला जातोय. माहिती उद्गार शाल आणि पुष्प उच्च आणि त्या सन्मान चिन्ह आदर्श राजे छत्रपतींची प्रतिमा देऊन मात्र आपला सन्मान केला जातोय. त्यानंतर लक्ष्मणजी पावशे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर निश्चित चप्पल काढायची दादा. थँक्यू साहेबू भंडारी. धन्यवाद. आमचे पाहू शकाल स्क्रीन समोर MTC या वाहिनीच्या माध्यमातून बघा अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. थोडक्यात आपण जर विचार केला भारतीय संस्कृती बघा जगामध्ये 48 संस्कृत्या उदयास आल्या आणि त्यापैकी एकमेव संस्कृतीचं नाव पुढे येतोय ते म्हणजेच भारतीय संस्कृती. आणि ती भारतीय संस्कृती आज आपण पाहता की या स्पर्धेच्या माध्यमातून जतन केलं जातं. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहू शकाल. पर्व 8वे आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायणच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे. या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहू शकाल. आमच्या तर निश्चित भानुदासजी पितले या साहेबांकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी 2000 रुपयेचं मानधन दिलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून मनाच्या अंतकरणापासून त्यांचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. कारण आपण पाहू शकाल स्पर्धा तर सर्वच लोक भरवतात परंतु स्पर्धेला साकार करण्यासाठी जी मेहनत आणि ज्या गोष्टींची गरज आहे बघा आपण स्पर्धा आपण पाहता फक्त 8-9 हजार रुपये प्रवेश फी देऊन स्पर्धा होत नाही. आज स्पर्धेचा विचार केला तर भरपूर काय गोष्टी आहेत त्या मात्र आयोजकांना बघाव्या लागतात. त्यामध्ये यूट्यूब असेल, कॉमेंटेटर, अंपायर, त्यानंतर संपूर्ण डेकोरेटर बऱ्याचशा गोष्टींचा मिलान होतोय तेव्हा एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामुळे मात्र ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्या त्यांचा आभार, क्रिकेट रसिकांचं आभार आणि आम्हाला ज्या या स्पर्धेसाठी मानधन दिलं त्यांचं सुद्धा आभार. तर घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये 2 संघामध्ये घमासान युद्ध सुरू आहे. सलामी जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज निश्चित पाहू शकाल भावेशला तर नो स्ट्रायकिंगला महेश. नयनेचा हा तेज तरार चेंडू बघा किती भन्नाट स्वार असलेला चेंडू. आता थोडीशी हवा थांबली आहे परंतु थांबवलाय फलंदाजाला इथे नयनेशने. तिसऱ्या पंचांची मागणी तर निश्चित दुर्गेश पाटील कुठं असतील तर निश्चित नैनिशवरती अक्षत नोंदवल्या तिसरे पंच. हा चेंडू मात्र खूप जलद गतीने चेंडू टॅकअप झाला होता. थोडंसं दुखापत
निश्चित पंच पाहणी करतीलच. जास्त दुखापत झाली असेल तर बघा. तर एक धाव बघा, आतमधून कोणी आवाज देऊ नका. बालेगाव संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण डगआउट मध्ये बसा. तिसरे पंच गेल्यात, का असेल ते तिसरे पंच निर्णय घेतील. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आहेत. तर त्यानंतर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धापलकावरती 1, 2 चेंडू 1 धाव लेगबाईच्या स्वरूपाने 1 धाव येते. नैनेश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दरम्यान चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. नैनेश गोलंदाजी मार्कवरती. नैनेश आम्ही बऱ्याचदा पाहिलंय गोलंदाजी त्याची खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला होता. सुरेख रीतीने चेंडू लँड सुद्धा केला. डॉट चेंडूची समाप्ती. बघा नैनेशसाठी जी फील्ड सिलेक्शन दिली आहे आपण पाहू शकता. यष्टीरक्षकाच्या बाजूला आपण फर्स्ट स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या बाजूला थोडंसं गेला तर आपण थर्डमॅनला एक पाहतोय, पॉईंटला एक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतात. थोडंसं जर आपण 38 सर्कलच्या बाहेर गेलं वाईड इज लॉंग ऑफ. त्यानंतर एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता हारेसला जो डीप मिड विकेटला आहे. पण एकदा नैनेश तयार. नैनेशचा हा चेंडू हलवरपणे स्लोअर वन गती परिवर्तन केलं होतं आणि तिथे मात्र फसवलं गेलं. फलंदाजाला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय टीम बालेगाव या संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. तर निश्चितच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती त्यांचं आगमन होत आहे. भोसरी गावातील थोर समाजसेवक कोंडलिक पाटील या साहेबांचं आगमन होते. आपण व्यासपीठावरती त्यांचं स्वागत करूया. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं. शेलारपाडा टीम याच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी हर्षल दाबणे मागच्या सामन्यामध्ये किफायती गोलंदाजी केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर धुव्वाधार फलंदाजीचा उदाहरण पेश केलं होतं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर बालेगाव या संघाच्या फलंदाजाने जबरदस्त मॅच आहे. काटीकी टक्कर. 49 धावांची गरज आहे. चेसिंग ऑन आहे. ऑन साइडला इथे मात्र फटका जबरदस्त एक्साइटिंग पॉवर 6 रन षटकार.
बालेगाव या टीमच्या माध्यमातून आता धावा बनवताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती प्रेशर स्वागत केलाय गोलंदाजाचा. इथे मात्र कॉटन बॉल चान्स. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सरला होता आणि इथे मात्र गुड कॅच. फलंदाज बाद लागतोय हा दुसरा झट. मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण बंटी पाटीलला. बंटी पाटीलचं मागच्या सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं जबरदस्त परफॉर्मर, कारण चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली होती. आता पुन्हा एकदा त्याच्याच खांद्यावरती ही जबाबदारी. क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवाव्या लागतात, त्यासाठी आपल्याला करावा लागतो संघर्ष. आणि संघर्ष म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की संघर्ष. त्यासाठी हे दोन फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष केला होता, परंतु याही सामन्यामध्ये संघर्ष करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का. गोलंदाजाचा विचार केला हर्षदचं की मागच्या सामन्यामध्ये हर्षदने किफायती षटक फेकलं होतं. पहिल्या चेंडूवरती मार पडली, 6 धावा वसूल केल्या आणि आता आपण पाहू शकता की ब्रेक थ्रू मिळून मात्र संघाला कमबॅक करून देतो. धावफलकावरती धावसंख्या 8 धावा आहेत. 8 धावांवरती 2 गडी गमावत आहेत आणि अजूनही मात्र 41 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 16 चेंडूवरती आपण पाहता 41. बंटी हलक्या शाताने फक्त पुश केला, चेंडू जाते पॉईंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आणि एक धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. बघा सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, काम थोडंसं कठीण झालं. पहिल्या षटकामध्ये जो नैनेशचं पहिलं षटक होतं खूप किफायती होतं. धावा फक्त खर्च केल्या नैनेशने 2 धावा आणि त्यामुळे या दुसऱ्या षटकावरती मात्र थोडंसं प्रेशर दर्पण पाहायला मिळतोय गोलंदाजी करणाऱ्या बालेगाव या संघावरती. गोलंदाज आपण पाहू शका ब्लॅक स्क्रीनच्या समोरून मात्र गोलंदाजी करतोय आमच्या समोर कक्षाच्या अपोजिट एंडने. दरम्यानचा हा चेंडू फसलाय आणि व्यवस्थित मिडल झाला नव्हतं. जसं टाइम झालं असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही आणि तसं दृश्य. गुड कॅच, फलंदाज बाद. स्वर्गीय लवशेठ पाटील या स्मृती चषकामध्ये आपण पाहू शकाल गणेशजी म्हात्रे या साहेबांचं आगमन होतं. आपण त्यांचं स्वागत करूया. जबरदस्त खेळ आतापर्यंत शिवगर्जना शेलारपाडा या टीमकडनं घडलाय, कारण बनवायच्यात 49 धावा, मात्र काटेकी टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. जबरदस्त आतापर्यंत स्पर्धा झाली आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सुरुवातीच्या क्षणालाच आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल होतोय, तोपर्यंत रिकव्हरी खूप चांगली आहे. अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल शेलारपाडा टीमच्या क्षेत्ररक्षकाने एकंदरीत जरी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब केलं, परंतु बॅटिंग करताना त्यांनी रिकव्हरी खूप चांगली केली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये यशस्वी आणि आतापर्यंतचा खेळ याही सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाला आहे. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय याही षटकामध्ये थोडंसं मात्र 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही काही चेंडू शेष आहेत व्हायचे. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यस, फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होतोय.
समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती बघा आपण पाहू शकाल पोसरी संघ 2 सामने जिंकून तो सुद्धा क्वालिफाय झालाय. त्यानंतर चिंचवली संघ हाही 2 सामने जिंकून मात्र पुढच्या दिशेने क्वालिफाय झाला. परंतु या 2 संघापैकी पाहायचा कोणता संघ आजच्या टॉप 3 मध्ये दाखल होणार. लापटेट हिट करतोय चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नैनिशला आपण पाहू शकाल डीप मधून जो क्षेत्ररक्षक करतोय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहू शकता आपण 10 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. अजूनही मात्र आपण पाहू शकाल धावांची गरज होती 49 अजूनही 39 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 39 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे 11 मध्ये 39 धावांची गरज. पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा चेंडूला मात्र पाहू शकता आपण सन्मान देणं फार गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये सन्मान देणं चांगल्या चेंडूवरती फार गरजेचं आहे अन्यथा मात्र बाद सुद्धा होण्याची शक्यता असते. परंतु तसा सन्मान बंटीने दिलं. फक्त प्लेसमेंट पाहू शकता ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेला वाडीस लॉंग ऑनला तोपर्यंत सिंगल घेण्याची संधी होती. बघा आता सिंगल डबलने काम चालणार नाही. या चेंडू खूप कमी आहे 10 चेंडू 38 धावांची गरज आहे. अभी नाही तो कमी नाहीये. ऑन साइडला मोठा फटका खेळायचं होतं चेंडू टॉपेजच्या माध्यमातून हवेमध्ये इथे कॉटन बॉल चान्स फलंदाज बाद लागतोय. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम बालेगाव षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर चालू आहे. आता मात्र पाहू शकाल थोडीशी कमान तोडताना पाहिली आपण गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल अन्यथा मात्र या सामन्यामधून कदाचित बाहेर होऊ शकतो संघ बालेगाव. ऑन साइडला हवेमध्ये टॉपेज आहे क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. इथे मात्र जेल सुद्धा ड्रॉप आणि धावा सुद्धा जोडल्या जातील. या छोट्या छोट्या चुका मात्र महागड्या ठरू शकतात. तरीचीच आपण पाहू शकता धावा किती आल्यात 3. तर थांबायचं थोडा चेक केलं जाईल 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर चौकार असेल तर निश्चितच चौकार द्या. तर यास आमच्या प्रेक्षकांनी निर्णय कळवलाय की हा चौकार असेल. 4 धावा येतात. बघा आमच्या आयोजकांची सूचना आहे तर आपण स्क्रीन समोर बसू नका थोडंसं पडद्याच्या मागे बसा जेणेकरून कोणत्याही तांत्रिक अडचणी मात्र या स्पर्धेमध्ये येणार नाही त्याची दक्षता बाळगा. तर चौकार येते चौकारीने धाबलकावरती धावसंख्या फेरबदल 15 या आकड्यावरती. अजून एक मात्र सेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलाय तिथे परंतु तोपर्यंत एकच धाव जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मात्र एकच धाव सिंगलने मात्र टोटल पुढे जातो धाबलकावरती धावा 16 या आकड्यावरती. अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 33 धावा. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे अर्थात बालेगाव टीम साठी. मोठा फटका खेळायचा होता हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु इथे चुकी घडणार नाहीये. फलंदाज बाज लागतोय. अजून एक धक्का तर निश्चित
गावदेवी चिंचवली या संघाच्या कॅप्टनने इथे येऊन थांबायचं आहे आणि पोसरी संघाचा कॅप्टन आपण सुद्धा येऊन थांबा. माध्यमातून जर मागे राहील त्या संघाला पोसरी संघासोबत खेळावा लागेल. बघा ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आहे. तरी पोसरी संघाच्या कॅप्टनने सुद्धा येऊन थांबायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि त्यानंतर गावदेवी चिंचवली या संघाच्या कॅप्टनने सुद्धा याच्या ड्रॉसाठी. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय, आपण येऊन थांबा. तर निश्चित कोणी गैरवर्तणूक करू नका मित्रांनो. सामना स्पर्धा सुरू आहे आणि MTC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करतोय. आपण मधून सामना चालू असताना गाड्या आणू नका. पुन्हा एकदा टॉपेस आहे, क्षेत्ररक्षक जलकाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद. लागतोय मैदानाच्या आतमध्ये 16 या आकड्यावरती पहिल्याच चेंडूवरती गौरव या गोलंदाजाला बाद केला आणि आता सामना जिंकता येणार नाही. जरी 5 चेंडूवरती 5 जरी षटकार पेश केले तरी सुद्धा मात्र सामना जिंकता येणार नाही. एखादा चमत्कारच हा सामना वाचवू शकतोय. हलक्याशा हाताने क्लिक केलाय परंतु इथे फलंदाज बाद होतोय. थांबण्यासाठी कोणीही तयार नाही आहे. खराब क्रिकेटचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. गडी बाद झाल्यात. तर चला टीमच्या कॅप्टनने इथे येऊन थांबायचं आहे. आता निश्चितच आपल्याला पाहू शकता आपण पोसरी संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर चिंचवली संघ आपण सुद्धा उशीर लावू नका, या आपण. हा ही चेंडू हॅट्रिकचा चेंडू होता. स्लोअर वन, गती परिवर्तन, बॅक इन द हँड हा चेंडू फेकला गेला होता. 16 या आकड्यावरती आपण धावगती करत थोडंसं आपण पाहू शकाल आपल्या समर्थकांना नाराज करताना पाहतोय बालेगाव संघाला. पहिल्या मॅच मध्ये जुजारू पण, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला. हा चेंडू मात्र LBW च्या माध्यमातून फलंदाज होणार बाद. लागतोय अजून एक धक्का. तो शेवटची जोडी असेल. शेलारपाडा संघाला मात्र पूर्णपणे संधी आहे की सर्व फलंदाजांना बाद ऑल आउट करण्याची संधी मात्र आली आहे. 2 चेंडूवरती जर फलंदाज बाद झाला तर निश्चितच 4 षटका होण्याच्या अगोदर संपूर्ण फलंदाजांना बाद करण्याची हा विक्रम मैदानाच्या आतमध्ये शिवगर्जना शेलारपाडा संघ हा रचू शकतो. 2 चेंडू आणि आता हव्यात फक्त एक फलंदाजाला बाद केला तर निश्चितच पायाचे 2 चेंडू सांभाळून खेळणार की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. बघा हलक्याशाने चेंडूला ढकलला गेला आणि इथे काय घडलंय. यस,
फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपाने ऑल आउट होतोय पूर्णपणे संघ. हार्ड लक बालेगाव संघ, कॉंग्रॅच्युलेशन शिवगर्जना शेलारपाडा संघ. परंतु आपण कॅप्टन लगेचच यायचं. पहिला अगोदर आम्ही ड्रॉ उडवणार आहोत. आपल्याला जास्त षटकांचे सामने खेळायचे असतील तर आपण कॅप्टनने लगेचच या. हॅलो, बघा लक्षात घ्या, याच्या पुढचे सर्व सामने 3 षटकांचे राहतील. हॅलो, रस्त्यावरती कोणीही गाडी लावू नका प्लीज, सहकार्य असू द्या प्रेक्षक वर्ग. ट्रॅफिक होईल प्लीज. रस्त्यावरती ज्यांना कोणाच्या गाड्या आहेत प्लीज लगेचच काढायच्यात प्लीज. निश्चित सेकंड करायचं आहे आणि त्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच देऊया गौरवला, ज्याने 20 धावा ठोकल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केल्यात. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. तर निश्चित आपण पाहू शकाल व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतोय भानुदास पितले या साहेबांना. आम्ही इन्व्हाइट करतो की आपण या. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन मात्र आपण गौरवला मात्र सन्मानित करावं. आणि त्यांच्यासोबत आपण पुंडलिक पाटील हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. चला दोन्ही कॅप्टनने पुढे या. गौरव